बातमी मुंबईतून। प्रभादेवी पुलाची 1913 मध्ये बांधणी करण्यात आली होती आणि शुक्रवार मध्यरात्रीपासून हा पूल बंद करण्यात आलाय। 1913 साली बांधण्यात आलेल्या पुलाची नोंद असलेला दगड पुलावर अजूनही पाहायला मिळतोय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल आजपासून बंद करण्यात आलेला आहे। मध्यरात्री 12 वाजता या ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचं बांधकाम जे आहे त्या बांधकामाचं तोडकामाला जे आहे ते सुरुवात करण्यात आलेली आहे। हा एल्फिन्स्टन पूल जो आहे तो पूल ब्रिटिशकालीन हा पूल असल्याचं आपल्याला सांगितलं जातं, परंतु ह्या पुलाच्या मध्यभागी आपण पाहू शकतो की जे 1913 जो आहे तो हा पूल बांधण्यात आला होता आणि ज्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून बांधण्यात आला होता त्याचा देखील इथे या ठिकाणी नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। अनेक स्थानिक नागरिकांचा खरं तर याला विरोध होता, परंतु स्थानिक नागरिकांचा विरोध मावळलेला आहे। काही स्थानिक देखील आपल्या सोबत आहेत। काय एकंदरीत तुमचं म्हणणं आहे? रात्रीपासून पूल बंद करण्यात आलेला आहे, स्थानिकांचा पहिला विरोध होता, आता तुमचं काय म्हणणं आहे त्यावर? नाही, हा ब्रिज तुम्ही डेव्हलपला घेताय सगळं ठीक आहे, पण ह्या लोकांचं जे म्हणणं आहे की लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह न करता तुम्ही डायरेक्ट ब्रिज डेव्हलपला घेताय। तुम्ही करा ना ब्रिज बंद, पण लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करा, पर्यायी रस्ता द्या, पर्यायी त्यांचं जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करा ना। लोक कशाला तुम्हाला विरोध करतील? लोकांना पण डेव्हलपमेंट प्रत्येकाला हवी आहे आजच्या जगामध्ये। तो स्थानिकांचा प्रश्न अजून देखील मार्गी लागलेला नाही, त्याच्यामुळे स्थानिकांची काय भूमिका आज राहते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन आदिल सह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई।